नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर। कालपासूनच विद्यार्थी मित्रांनो, तेलंगणा जो स्टेट आहे आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी, त्या स्टेटमध्ये ज्या ओपन सीट्स आहेत, ज्यामध्ये अदर स्टेटचे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात, त्याकरिताचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो। तेलंगणा हे राज्य महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय जवळचं राज्य आहे। ज्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रामध्ये नंबर लागणं शक्य वाटत नसेल, तर त्यांनी प्लॅन बी म्हणून रिपीट करायचं नसेल, तर पर्यायी राज्य म्हणून तुम्ही ओपन स्टेट सीट्स म्हणजे तेलंगणामध्ये तुम्ही प्लॅन बी मधून MBBS साठी प्रयत्न करू शकता। या राज्याची कॉलेजेसची संख्या एकूण 28 आहे। तेलंगणा या राज्यामध्ये एकूण 28 MBBS वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि या कॉलेजेसची जर फीस जर तुम्ही बघितली तर मिनिमम 11 लाख आणि मॅक्झिमम 13 लाख पर इयर पर्यंत आहेत। आणि लास्ट इयरचा जर कट ऑफ बघाल तुम्ही रँक, तर 3,42,557 हा तिथला शेवटचा कट ऑफ रँक आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा रँक 3,42,500च्या वर असेल, तर त्यांनी या तेलंगणाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास काहीही हरकत नाही। विशेष म्हणजे या राज्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट नाहीये, जे अदर छत्तीसगड, उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला 2 लाख, छत्तीसगडमध्ये 1 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं, पण तेलंगणाला तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट भरायची गरज नाही प्रवेश प्रक्रियेसाठी। फक्त एवढंच आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागल्यानंतर जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला 1 वर्षाची फी बँक गॅरंटी म्हणून द्यावं लागतं। म्हणजे साधारणतः तुमच्या पहिल्या वर्षी तुमच्याकडे 12-24 लाख रुपये जवळ असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या तेलंगणाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। तेलंगणामध्ये खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत, त्याची सर्व माहिती तुम्ही एका योग्य काउन्सिलरकडनं घेऊ शकता। तेलंगणासाठी काही स्पेशल डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असतं, जसं इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट असेल, मायग्रेशन असेल, असे भरपूर डॉक्युमेंट्स लागतात। तुमचे 5th पासून तर 10th पर्यंतचे स्कोर कार्ड सुद्धा लागतात। तर तुम्ही योग्य काउन्सिलरचे गायडन्स घ्या, तुम्हाला त्याची माहिती पण मिळेल। आणि शासनाची फीस रजिस्ट्रेशनसाठी मागच्या वर्षी 7-8 हजार होती, यावर्षी ती 10-12 हजार झाली आहे। एवढंच तुम्हाला खर्च आहे। तर ज्या मुलांचं महाराष्ट्रात नंबर लागणं शक्य नसेल आणि शेजारचं स्टेट पाहिजे असेल, तर तुम्ही तेलंगणा राज्याचा विचार करू शकता। इथे हॉस्टेल मेस जर तुम्ही म्हणाल, साधारणतः 1.5 लाख ते 2 लाख पर इयर तुम्हाला अवेलेबल आहे। हॉस्टेल फीज, कॉलेजची फीज, इतर डिटेल्स तुम्हाला योग्य काउन्सिलर देईल। तर ज्या मुलांना तेलंगणा राज्यासाठी जर काउन्सिलिंग करायचं असेल, तर कल्पतरूमध्ये ऍडमिशन्स ओपन झालेले आहे। एक काउन्सिलिंग फीजमध्ये तुम्ही आपली प्रवेश प्रक्रिया अचूक आणि योग्य करून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, लास्ट इयरचे कॉलेज वाईजचे कट ऑफ्स, त्याच्यानंतर तुमचे फीस डिटेल्स, हॉस्टेल, मेस, काही हिडन चार्जेस, कोणत्या कॉलेजला किती आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा। एवढंच बोलतो मित्रांनो, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।